नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या टी मोटिवेशन चॅनेलवर। मी आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगेल ना, जे हुशार मुलं आपल्या डेली रुटीनने आणि थोड्याशा प्रॅक्टिसने आपली लाईफ कशी चेंज करतात आणि अभ्यासात जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवतात आणि अभ्यास करताना 100% फोकस कसा वाढवतात, या सर्व गोष्टींची उत्तरं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे। परंतु हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे, जेणेकरून ह्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात राहतील। आणि हा व्हिडिओ स्टडी विषय आहे म्हणून बोर नका समजू बरं का, नाहीतर काही स्टुडंट्सना तर अभ्यास म्हटल्यावर झोपच येते। त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बघितल्यावर तुमची झोप, आळस, टेन्शन, थकवा आणि अभ्यासात मन लागेल। मग हा व्हिडिओ बघायचा की नाही ते तुमची मर्जी, माझं सांगायचं काम आहे। चला तर मग आता सुरू करूयात। नंबर 1, हुशार विद्यार्थी स्वतःला दुसऱ्याशी कधीच कंपेअर नाही करत। भगवंताने प्रत्येक व्यक्तीला सारखाच माइंड दिलाय। सगळ्यांची बुद्धी हे अतोनात काम करते, पण थोडेच विद्यार्थी जास्त मार्क्स आणतात आणि त्यांचा रिझल्ट पाहून आपल्याला लोक कंपेअर करायला लागतात। लोकच काय, तुमचे स्वतःचे आई वडील, भाऊ बहीण, फ्रेंड्स हे म्हणतात, बघ त्याला किती मार्क्स मिळाले आणि तू काय नुसता खातोस आणि मज्जा करतोस। मित्रांनो, हुशार तर सगळेच असतात, पण परीक्षेत जे नेहमी टॉप करतात, जे एक्झाममध्ये नेहमी चांगला रिझल्ट आणतात, ते स्वतःला कधीच इतरांशी कंपेअर करत नाहीत। जसे की एखाद्या सब्जेक्टमध्ये कमी मार्क्स मिळाले किंवा एखाद्या सब्जेक्टमध्ये जास्त, ते कधीच कंपेअर नाही करत किंवा कंप्लेंट्स नाही करत की मला मार्क्स कमी मिळालेत, आता माझं काय होईल किंवा लोक काय म्हणतील। तर ते स्वतःमध्ये बदल घडवून आणतात आणि पुन्हा नव्याने जोमाने काम करायला लागतात। म्हणूनच त्या विद्यार्थ्याचा रिझल्टही खूप छान लागतो। आणि नाहीतर काही मुलं कमी मार्क्स मिळाले तरीही खुश असतात आणि जास्त मार्क्स मिळाले तरीही खुश असतात। विषय तुमचा खुश असण्याचा किंवा नसण्याचा नाही आहे, विषय आहे तुमच्यात बदल घडवून आणायचा। जर या नवीन काळात तुम्हाला एक्झाममध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा मार्क्स कमी आले असतील किंवा अभ्यासच झाला नसेल, तर ही चूक लक्षात ठेवून पुन्हा नव्याने अभ्यास करायला शिका आणि मग बघा तुमचेही खूप छान रिझल्ट्स दिसून येतील। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःला कुणाशीच कंपेअर करू नका आणि स्वतःला कधी कमी समजू नका, कारण जे तुम्ही करू शकता ना ते कोणीच करू शकत नाही। नंबर 2, नव्याने कुठल्या गोष्टी शिका। मित्रांनो, हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। जोही व्यक्ती नवं काही शिकण्याची इच्छा ठेवतो, नवं काही करण्याचा प्रयत्न करत असतो ना, त्याला कोणीही थांबवू शकत नाही। म्हणजे बघा, मी तुम्हाला एका एक्झाम्पलने समजवतो। समजा म्हणजे तुम्हाला मॅथ्स हा सब्जेक्ट आवडत नसेल, तर तुम्हाला नक्कीच मॅथ या सब्जेक्टमध्ये कमी मार्क्स असतील आणि बाकीच्या सब्जेक्टमध्ये जास्त, पण तुम्हाला नेहमी नवं काहीतरी शिकण्याची आवड असेल, तुम्हाला तो मॅथ हा गणित हा विषय आहे ना, तुम्हाला तोही सोपा वाटेल आणि या विषयावर तुमची आपोआपच आवड निर्माण होईल। त्या विषयाची आवड निर्माण करणं खरं तर आपल्या मनावर असतं। जर तुम्ही मनाने ठरवलं तर मी हे करणार, तर तुम्ही ते करूच शकता। तुम्ही ठरवलं की मला मॅथ्स हा खूप सोपा सब्जेक्ट वाटतो आणि मी ते स्टडी करून खूप छान मार्क्स मिळवू शकतो, असं तुम्ही जेव्हा म्हणाल ना, तेव्हा ती गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल आणि मग मॅथ असो किंवा कुठलाही सब्जेक्ट, तुम्हाला त्या विषयात खूप छान मार्क्स मिळतील। म्हणून लक्षात असू द्या, नवं काही शिकण्याची उत्सुकता ही तुमच्यामध्ये नेहमी आवश्यक आहे आणि त्यामुळे रिझल्ट्स खूप छान येतील। नंबर 3, आळस, फोकस आणि आज काम कसे करायचे। मित्रांनो, हे टॉपिक्स खरंच खूप वेगवेगळे आहेत आणि या टॉपिक्सवर मी बोलायचं ठरवलं ना, तर वेळसुद्धा पुरणार नाही आणि हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि व्हिडिओ मोठा झाला म्हणजे तुम्ही तो पूर्ण बघणार नाही। भविष्यात मी हा टॉपिक घेऊन येईलच, त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड करता सर्वात पहिला ती तुमच्याकडे पोहोचेल। म्हणून मी हा थोडक्यात टॉपिक तुम्हाला समजून सांगतो आणि जर हा तुम्हाला टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल ना, तर खाली कमेंट करून नक्की सांगा। आळस कसा दूर करायचा, सोप्या भाषेत सांगायचं तर सर्वात आधी सांगायचं तर आळस दूर करण्यासाठी एक ध्येय बनवा। कोणत्याही गोष्टीची सुरुवात अवघड असते, पण ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करणे, दररोजचे ध्येय बनवून आपण आळशीपणाला सामोरे जाण्यासाठी तयार होऊ शकता। कारण दृढतेने केलेले लक्ष आपल्याला चुकीच्या मार्गाला कधीच जाऊ देणार नाहीत। जेव्हा तुम्हाला आळशी वाटायला लागेल तेव्हा हे शब्द तुम्ही वापरा, जसे की मी सकारात्मक आहे, मी यशस्वी आहे, माझ्याकडे खूप ऊर्जा आहे, मी खूप मेहनती आहे, मी सर्वजनशील आहे, मी सक्रिय आहे आणि अजून तुम्हाला जी प्रेरणा देतील ते सर्व काही वापरा। हे जादुई शब्द आपल्याला आतून प्रेरित करतील
अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोकस. जर तुमचा अभ्यासात मन लागेल नसेल तर नक्कीच तुमच्या मनात खूप सारे विचार येत असतील आणि असे विचार जे तुम्हाला खूप त्रास देतात, तुम्हाला नेहमी तुमच्या अभ्यासात अडथळे निर्माण करतात, अशा विचारांसाठी तुम्ही दररोज मेडिटेशन करू शकता. आणि असेच 21 दिवस मेडिटेशन केल्याने तुम्हाला आपोआपच चांगले रिझल्ट्स दिसून येतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कमी आहार घ्या. कमी जेवण केल्याने तुम्हाला आळस येणार नाही, जेवण लवकर पचेल आणि तुमचे लक्ष केंद्रित राहील. तुम्ही अशाने तुमचा फोकस वाढवू शकता आणि अशाच प्रकारे सर्व विद्यार्थी या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये अप्लाय करून यशस्वी व्यक्ती म्हणून ओळखला जातो. अशाच प्रकारे अभ्यास करत राहा. आय होप माझ्या या व्हिडिओमुळे तुम्हाला खूप हेल्प झाली असेल आणि अशाच प्रकारे तर कमेंट करून नक्की कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर आणि सगळीकडे. तर ठीक आहे, आता पुन्हा भेटूया टी मोटिवेशनवर.